राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल। तेनो गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे। जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। म्हणोनी जाणतेनो गुरु भजिजे, त्यातील ही 25व्या क्रमांकाची ओवी आहे। या ओवीचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात। म्हणोनी जाणतेनो गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे। जैसे मूळ सिंचने सहजे, मूळ सिंचने शाखा पल्लव सहजे संतोषती। ओवीचा अर्थ असा होतो, म्हणून सुज्ञ पुरुषाने म्हणजे शहाण्याने, ज्याला श्री गुरूंचं अध्यात्मज्ञानाचं आणि त्या अध्यात्मज्ञानाच्या योगानं प्राप्त होणारी जी कृतकृत्यता आहे, या गोष्टींचं महत्त्व कळालेलं आहे, त्या जाणत्या पुरुषाने श्री गुरूंची भक्ती करावी। तेणे कृतकार्य होईजे, त्या योगे काय व्हावं? कृतकृत्य व्हावं। शहाण्या पुरुषाने श्री गुरूंची भक्ती करावी आणि त्या योगे कृतकृत्य व्हावं। जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव सहजे संतोषती, ज्याप्रमाणे मूळ सिंचने वृक्षाच्या मुळाला पाणी घातल्यानं शाखा पल्लव आपोआप काय होतात? विकसित होतात। फांद्या पानं आपोआपच काय होतात? टवटवीत होतात। संतोषती संतोष पावतात, टवटवीत होतात, प्रफुल्लित होतात, विकसित होतात। म्हणोनी जाणतेनो असाही पाठ आहे, जाणतेनी असाही पाठ आहे, जाणतेन असाही पाठ अनेक कृतींमध्ये आपल्याला आढळतो। पण जाणतेनो हा पाठ बऱ्याच ठिकाणी आहे। जाणत्या पुरुषाने, ज्ञात्या पुरुषांनी। म्हणून ज्याला पूर्ण काम व्हायचं असेल, त्याने श्री गुरूंची काय करावी? सेवा करावी। वर आलेल्या ज्या ओव्या आहेत, जैसे डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे। मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी, का चिंतामणी जालिया हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी। तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती, ज्ञानदेवो म्हणे म्हणोनी। ज्ञानोबराय आपला अनुभव सांगतात। म्हणोनी या पदाने एक प्रकारे ज्ञानोबराय आपली आत्मप्रतीती जणू काही सांगत आहेत। मी श्रीगुरूंच्या कृपेनं पूर्ण काम झालो, कृतकृत्य झालो। म्हणून जाणत्या पुरुषांनी किंवा जाणते पुरुष हो, आपणही काय करा? श्री गुरूंची भक्ती करा, अशी आत्मप्रतीती जणू काही ज्ञानोबराय या ओवीतून सांगत आहेत। 3 प्रकारची प्रतीती आपल्याला नेहमी सांगण्यात येते: शास्त्र प्रतीती, गुरु प्रतीती आणि आत्मप्रतीती किंवा प्रचिती, असे प्रतीतीचे 3 प्रकार आहेत। स्वतःला आलेला जो अनुभव आहे,
तो अनुभव शास्त्र आणि गुरु यांच्या प्रचितीला जुळणारा असा असावा लागतो. आत्मानुभवाच्या बाबतीमध्ये शास्त्रात सांगितल्याचा अनुवाद करणं याला आत्म्याचं परोक्ष ज्ञान म्हणतात. आणि त्या शास्त्राच्या अभ्यासानं काय होतं तर असत्वापादक आवरण दूर होतं. म्हणजे आत्मा ब्रह्म वगैरे काही नाहीतच अशी जी काही समजूत, ती समजूत दूर होते. कशाने? शास्त्राच्या श्रवणाने. पण अभानापादक आवरण म्हणजे आत्मा किंवा ब्रह्म अनुभवाला येतच नाही असं जे अज्ञान, त्याचा नाश मात्र साक्षात्काराने म्हणजे प्रत्यक्ष आत्मानुभवानंच होत असतो. ज्ञानोबाराय आपला आत्मानुभव या ठिकाणी सांगतात की श्री गुरूंच्या कृपेनं, त्यांच्या सेवेनं मी काय झालो? पूर्ण काम झालो, कृतकृत्य झालो, पूर्णतेला पोहोचलो. म्हणून हे जाणते पुरुष हो, तुम्ही सुद्धा गुरूंची काय करा? भक्ती करा. आणि त्या योगे तुम्ही काय व्हा? कृतकार्य व्हा. आता हे अनुभवाचे शब्द ज्ञानोबाराय सांगत आहेत. तुकोबारायांच्या भाषेत बोलायचं ठरलं तर अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. संत पुरुष जे बोलतात ते त्यांनी अगोदर अनुभवलेलं असतं, तेच ते बोलत असतात. सेवितो हा रस वाटितो आणिका. आणिकांना वाटतो पण अगोदर त्याचं मी काय केलेलं आहे? सेवन केलेलं आहे. किंवा देवाविषयी लोकांना मी सांगतो पण त्या देवाचा मी अगोदर अनुभव घेतलेला आहे. तुका म्हणे पोटी देवा घालोनी सांगे गोष्टी. देवाला अगोदर पोटामध्ये साठवून मग देवाविषयीच्या गोष्टी मी लोकांना सांगतो. म्हणजे संत पुरुष जे जे बोलतात ते आपला अनुभव सांगत असतात. केवळ वाचलेलं ते सांगत नाहीत की शास्त्रामध्ये गुरूंचा महिमा असा सांगितलेला आहे, गुरुभक्ती केल्याने असं असं होतं आणि म्हणून तुम्ही ही गुरुभक्ती करा, असं हे बोलणं नाही. त्यांनी स्वतः गुरुभक्ती केली आणि त्या गुरुभक्तीनं ते कृतकार्य झाले, पूर्ण काम झाले, पूर्णतेला पोहोचले. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो उद्धरून गेले. आणि मग ते सांगायला प्रवृत्त झालेले आहेत की म्हणून जाणते नो गुरु भजिजे. हे ज्ञाते पुरुष हो किंवा ज्ञात्या पुरुषांनी जाणत्यांनी गुरुची काय करावी? भक्ती करावी. त्याने काय होईल? तेने कृतकार्य होईजे. आणि त्याने तुम्ही काय व्हाल? कृतकार्य व्हाल. जाणत्या लोकांना इथं गुरुभक्ती करा असं सांगितलेलं आहे. शहाण्यांना सुज्ञांना सांगितलेलं आहे. इथे जो जाणता शब्द आहे हा प्रायः ज्ञानोबारायांनी मुमुक्षूसाठी योजलेला आपल्याला दिसून येतो. अध्यात्मातला जो जाणता आहे आणि व्यवहारात ज्याला जाणता म्हणतात यात महद अंतर आहे. व्यवहारामध्ये जो चतुर आहे त्याला व्यावहारिक लोक काय म्हणतात? हा जाणता, याला व्यवहार कळतो, स्वार्थ कळतो, फायदा लाभ कशात आहे हे कळतं, त्याला जाणता म्हणतात. आणि परमार्थामध्ये कोणाला जाणता म्हणतात? तर ज्याला तीच व्याख्या, स्वार्थ कळतो, फक्त स्वार्थाचे विषय भिन्न आहेत. तिथंही ज्याला स्वार्थ कळतो, आपला फायदा कळतो, त्याला जाणता म्हणत असतील. तर अध्यात्मात सुद्धा ज्याला स्वार्थ कळतो, पण अध्यात्मातला स्वार्थ म्हणजे काय? तर आपला उद्धार जेणेकरून होईल, भगवत प्राप्ती जेणेकरून होईल, आत्मसाक्षात्कार जेणेकरून आपल्याला होईल, असा मार्ग जो जाणतो त्याला काय म्हटलेलं आहे? जाणता शब्द इथं उपयोगात आणलेला आहे. जगातील यावत मनुष्य मात्राविषयी विचार केला तर आपल्याला 3 प्रकार त्याचे करता येतात. बद्ध आहे, मुमुक्षु आहे, मुक्त आहे. आता जो बद्ध आहे त्यालाही सांगून चालणार नाही, लक्षात आलं का? जो मुक्त आहे त्यालाही आवश्यकता नाही, कारण तो कृतकृत्य होऊन गेलेला आहे. आता जो मुमुक्षु आहे, बद्धही नाही आणि मुक्तही नाही,
सांसारिक विषयांमध्ये ज्याचं मन रममानही होत नाही आणि अजून पूर्ण बोधाला जो पोहोचलेलाही नाही आहे, परंतु त्या दिशेनं वाटचाल त्याची चालू आहे, त्याला इथं जाणता या शब्दाने ज्ञानोबा संबोधत आहेत. म्हणून जाणतेन गुरु भजिजे. बरबादाला सांगून उपयोग नाही, सांगितलं तरी त्याच्याकडून गुरुसेवा होईलच असं नाही. नव्हे गुरुदास्य संसारिया, वैराग्य तरी भेणे कापे विषया, तैसे नाम नव्हे पंढरीराया जया सायासन लगती. भगवन नामाचं महत्त्व सांगताना, तुलनेनं महत्त्व सांगताना तुकोबारायांनी म्हटलं नव्हे गुरुदास्य संसारिया, संसारी पुरुषाकडून गुरुदास्य होऊ शकत नाही. लक्षात आलं का? आता श्री गुरु सेवा, सेवेचे जे प्रकार शास्त्रात जे सांगितलेले आहेत, प्रायः संसारी मनुष्याकडून तशी सेवा घडणं जरा काय आहे, कठीणच गोष्ट आहे. संसारिक मनुष्य काही केलं की त्याचा मोबदला लगेचच आपल्याला मिळावा अशा भूमिकेत सदैव असतो. आणि ह्या गोष्टी काही लगेचच चटकन प्राप्त होणाऱ्या आहेत असं नाही आहे. इथं वाट पाहावी लागते, जन्मोजन्मी काय करावी लागते, वाट पाहावी लागते. लगेचच त्याचा फायदा समोर दिसत नाही. बरं, श्री गुरु सेवा, त्या सेवेचा जो प्रकार सांगितला तो तर महाभयंकरच सांगितलेला आहे. त्या उपनिषदांच्या भाष्यामध्ये एका ठिकाणी आचार्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या मुमुक्षूनं, त्या साधकानं श्री गुरूंची सेवाच करत राहावी आणि मग ते शिकवितील तेवढंच शिकावं. म्हटले त्याने काय होईल? ते म्हटले तेवढं शिकल्यानेच तो मुक्त होऊन जाईल. आता अनेक वेळेस मोठ्या महापुरुषांकडं, संत पुरुषांकडे, मोठ्या श्रीगुरूंकडं अनेक लोक शास्त्र शिकायला म्हणून जातात. आता तिथं सेवा केल्या वाचून तर काही शास्त्राध्ययन केलं जात नाही, प्राचीन गुरुकुल पद्धती, आणि अजूनही अनेक ठिकाणी तशा पद्धती आपल्याला दिसतात. आम्ही ज्यांच्याकडे शिकलो त्या वेदांत साधनास्थळी गुरुकुलामध्ये देखील आमच्या श्री गुरु स्वामीजींनी ती प्राचीन पद्धतीच अवलंबलेली आहे. आमच्याही अगोदरच्या साधकांना आमच्याही पेक्षा महाभयंकर सेवा कराव्या लागलेल्या आहेत. कारण त्या सेवेनं प्राप्त होणारं ज्ञान तेच टिकाऊ ज्ञान असतं. नुसतं कागदी ज्ञान जे आहे ते देखील तकलादूच असतं. सेवा करावी लागते. आणि मग संसारी पुरुष किंवा जो बद्ध पुरुष आहे त्याला आपण श्री गुरूंचं महत्त्व सांगितलं आणि तो श्री गुरु सेवेला प्रवृत्त झाला तर ती सेवा यथार्थपणे त्याच्याकडून घडेलच असं नाही. सामान्य भाषेत बोलू का, एखाद्या वेळेस ते श्री गुरु जर रागावले, काही अपशब्द ते बोलले, तर हा संसारी पुरुष काय म्हणेल? मोठ्या लोकांनी वापरलेले शब्द आहेत, तू नाही तर तुझा बाप दुसरा म्हणे. लक्षात आलं का? सोडून जातील आणि जातात अनेक लोक. पण जो मुमुक्षु आहे, इथं ज्ञानोबा ज्याला जाणता म्हणतात, तो मात्र काहीही झालं तरी चरण न सोडी सर्वथा. त्यांचे चरण काही झालं तरी सोडणार नाही. त्यांनी कितीही कठोर परीक्षा घेतल्या, मुद्दाम होऊन बोलले, टाकावरून बोलले, अपमानास्पद बोलले, तरी देखील तिथं फक्त हात जोडून एवढंच म्हणावं लागतं, जी. ते म्हटले तू मूर्ख आहेस, जी बरोबर आहे म्हणायचं. असं तिथं मागं बोलायचं नाही. किंवा कोणतंही काम सांगितलं तरी तिथं डोकं चालवायचं नाही की हे काम आता करणं आवश्यक आहे की नाही, करायचं. त्यातलं रहस्य आम्हाला आमच्या बुद्धीनं जे कळालं ते असं आहे, कधी उलट वाटणारी कामंसुद्धा श्रीगुरू आपल्याला सांगू शकतात, ती निमूटपणे करायची. झालेला एक प्रसंग एका महात्म्याने सांगितलेलं सांगतो. गुरुकुलामध्ये शिकत असताना श्रीगुरूंनी 2 साधकांना एका झाडाला असा ओटा बांधायला सांगितला होता.
ठीक आहे, बसायला काम येईल, जरा बरंही दिसेल म्हणून त्यांनी सामग्री आणली, विटा, दगड, माती, सिमेंट काय असेल ते, आणि तो ओटा बांधला. सांगितलं जाऊन श्रीगुरूंना तयार झालेला आहे ओटा. ते आले आणि पाहिला, नाही इकडच्या बाजूला जरा वाकडंच दिसतंय म्हणे, मोडून टाका. लक्षात आलं का? ठीक आहे, टाकला मोडून. पुन्हा दुसऱ्या दिवशी दिवसभर खपून तो काय केला, व्यवस्थित ओटा बांधला. परत तोच प्रकार. त्यांनी सांगितलं नाही जरा हे जरा लांबच झालेलं दिसतंय, टाका मोडून. त्यातला एक जण वैतागला. लक्षात आलं का? मग जर यांना जसं हवं तसं बांधून घ्यायचं असेल तर इथं थांबलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आता आम्ही दिवसभर खपून एवढं काम केलंय उन्हात, आणि यांना सांगायला काय जातं, टाका मोडून म्हणून. आणि एक जण मात्र स्थिर होता, तो शांत होता. 2-4 वेळेस तसा प्रकार झाल्यानंतर हा एक जण उलटूनच बोलू लागला श्रीगुरूंना. आणि एक जण शांत होता, त्या शांत असलेल्याला त्याने विचारलं, त्या वैतागलेल्यानं, तू शांत कसा? तर त्याने सांगितलं आपण इथं कशाला आलो, शिकायला, सेवा करायला. मग काय सेवा करायची ते सांगतील ती करायची. त्यांनी मला, मी इथे 6 वर्ष 10 वर्ष राहीपर्यंत रोज जरी सांगितलं हे बांधायचं आणि मोडायचं तरी देखील मी ते करतच राहणार. याचा काय उपयोग, हे केल्याने नुकसान होईल, ही बुद्धी चालवायची नाही. व्यवहाराच्या दृष्टीने हे उलट दिसतं. त्याच्या मागचं रहस्य गुरुकृपेनं मला सुचलं ते असं आहे, जर व्यवहारातली छोटी छोटी कामं आपण निमूटपणे करू शकत नसू, त्यांनी छोट्या छोट्या दिलेल्या व्यवहारातल्या आज्ञा जर आपल्याला पाळता येत नसतील, त्यांच्या शब्दावर आपला जर दृढ विश्वास नसेल, तर एक दिवस ते आपल्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करणार आहेत की हे जीवा, तू जीव नसून तू प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहे. त्या वाक्यावर कसा विश्वास आपला बसेल? तो विश्वास बसावा, दृढ व्हावा म्हणून अशी उलटी देखील कामं सांगताना आपल्याला श्रीगुरु दिसून येतील. पण ते रहस्य जो जाणतो त्याला म्हटलेलं आहे जाणता पुरुष, आणि त्याला सांगतात ज्ञानोबा आहे म्हणून जाणते न गुरु भजिजे. तो जर जाणता नसेल आणि गुरुची भक्ती करायला गेला आणि गुरूंनी काही जर व्यावहारिक दृष्ट्या उलट वाटणाऱ्या गोष्टी सांगितल्या तर तो त्या गुरूंचाच त्याग करून निघून जाईल. लक्षात आलं का? त्याने एवढंच लक्षात ठेवायचं आहे की गुरूंच्या केलेल्या सेवेनंच मी कृतार्थ होणार आहे. त्यामुळं ते जी सांगतील ती सेवा. आम्ही गमतीनं म्हणायचो, आता हे यूट्यूबला जाते कधीतरी, श्रीगुरू पाहतील बोलतील ते मला, पण तरी सांगतो, आम्ही तर असं मनोमन ठरवलं होतं, स्वामीजींनी सांगितलं हे बांधायचं, लगेच बांधायचं. ते म्हटले पाडून टाकायचं. ते म्हटले ही चांगली दिसत असलेली इमारत मुलांनो ही पाडून टाकायची. तिथं म्हणायचंच नाही एवढं लाख रुपये खर्च झाले आणि कशाला पाडायची, एवढंच विचारायचं कोणत्या बाजूने पाडायला सुरुवात करू. लक्षात आलं का? तरच काय होत असतो, लाभ होतो, असं माझं वैयक्तिक काय आहे मत आहे. ज्ञानोबा म्हणतात म्हणून जाणते नो गुरु भजिजे. त्या मुमुक्षुला उद्देशून जाणता हा शब्द आहे, कारण त्याला गुरूंचं महत्त्व, त्यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या बोधाचं, अध्यात्मज्ञानाचं महत्त्व आणि त्या बोधाच्या योगे प्राप्त होणारी जी कृतार्थता आहे, कृतकृत्यता आहे, त्याचं महत्त्व त्याला कळालेलं आहे. आणि अशा त्या जाणत्याला, सुज्ञ पुरुषाला ज्ञानोबा म्हणतात म्हणून जाणते न गुरु भजिजे. त्याने काय होईल, त्याने कृतकार्य होईजे, तेवढ्यानेच तो कृतार्थ होईल. कृतार्थ होण्याकरिता त्याला अन्य साधन करण्याची मुळीच आवश्यकता नाही. त्याने काय करायचं, फक्त श्रीगुरूंची आज्ञा पालन करायची, त्यांची सेवा करायची, ते म्हणतील ती सेवा करायची, आणि तेवढ्यानंच तो कृतार्थ होणार. कृतार्थतेसाठी त्याला अन्य साधना मार्ग चालून जाण्याची गरज नाही. कसं उदाहरण दिलं, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाला जर पाणी घातलं तर त्या वृक्षाच्या शाखा, फांद्या म्हणजे शाखा म्हणजे फांद्या, पल्लव म्हणजे पानं वगैरे, हे सहजच काय होतात, आपोआपच विकसित होतात, प्रफुल्लित होतात.
बरं झालं विषय आलाय. वृक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. सिंचन करिता मूळ वृक्ष बोलावे सकळ, तुकोबरायांचं चरण आहे या ओवीसारखंच. त्या मुळाला सिंचन केलं की त्या संपूर्ण वृक्षाला आपोआप पाणी पोहोचतं. एक विषय सुचलाय. धर्म हाच जणू काय आहे, वृक्ष आहे. थोडं विषयांतर झालं तरी काही हरकत नाही, पण आवश्यक आहे आणि सुचलं इथं म्हणून सांगतो. धर्म हा वृक्ष आहे. वृक्ष म्हटल्यानंतर त्याला मुळं आहेत, खोड आहे, शाखा उपशाखा आहेत, पानं आहेत, फुलं आहेत, फळ आहे. आता नियम असा आहे की त्या वृक्षाच्या मुळाला सिंचन केलं पाहिजे ना. मग धर्म वृक्ष जो आहे त्याचं मूळ काय आहे, तर पठण पाठण परंपरा हे धर्म वृक्षाचं मूळ आहे. पठण पाठण परंपरा म्हणजे काय, तर शास्त्राचं पठण पाठण, शिकणं शिकवणं, ही जी परंपरा आहे ही धर्मवृक्षाचं मूळ आहे. आणि धर्मवृक्ष प्रफुल्लित राहावा असं वाटत असेल तर त्याचं मूळ असलेल्या या परंपरेलाच खत पाणी घातलं पाहिजे. आपलं काय चाललंय, आपलं त्या वृक्षाला वरवर सजवण्याचं काम चाललेलं आहे. आपण सायंकाळी नाही का लोक किंवा सकाळी सकाळी त्या वृक्षांना काय करतात, वरून पाणी शिंपतात. आता ते मुळालाही घालत असल्यामुळं तो टवटवीत राहतो. धूळ वगैरे आलेली असेल तर ती काय होते, त्या सिंचनानं नष्ट होते, जरा टवटवीत दिसतात. पण विचार करा, मुळाला पाणी खत वगैरे काहीच घातलं नाही आणि केवळ त्या वृक्षाला बाह्य सिंचन जर करत राहिलो तर किती दिवस टिकेल तो वृक्ष. त्याचप्रमाणे धर्मवृक्ष, मठ, मंदिरं, हे मोठमोठे कार्यक्रम, यात्रा इत्यादी ह्या सर्व गोष्टी म्हणजे ह्या धर्मवृक्षाच्या फांद्या, पानं, फुलं, फळं इत्यादी आहेत. पण मूळ मी तुम्हाला सांगितलं पठण पाठण परंपरा, म्हणजे हे शास्त्र शिकणं शिकवणं. हे जर लोप पावलं तर हा धर्मवृक्ष देखील एक दिवस उन्मळून पडल्याशिवाय राहणार नाही. हे इथं आता वृक्ष आणि मुळाचा विषय आला म्हणून सहज मी आपल्याला सांगितलं. त्या वृक्षानं प्रफुल्लित व्हावं असं वाटत असेल तर त्याच्या मुळालाच काय करावं लागेल, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती, हे उदाहरण मात्र इथं दिलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल तर त्या उद्धाराचं, त्या कृतार्थतेचं मूळ कुठे आहे, गुरुसेवेत आहे. गुरुसेवा हे त्या मोक्षाचंच काय आहे, मोक्षमूलं गुरुकृपा, गुरोकृपा. मोक्षमूल काय आहे, ध्यानमूलम गुरोर्मूर्ती. लक्षात आलं का, पूजामूलम गुरो पदम. मोक्षमूलम काय सांगितलं, गुरु कृपा, गुरूंची कृपा हे मोक्षाचं काय आहे, मूळ आहे. आणि मग गुरुकृपा, गुरुसेवा ह्या मुळाला जर आपण पाणी घातलं तर कृतार्थता हे फळ आपल्याला निश्चितच काय होईल, प्राप्त होईल. म्हणून जाणतेन गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. गुरु, गुरु हा शब्द वापरलेला आहे. गुरु शब्दाचा अर्थ सद्गुरू. लक्षात आलं. आता सामान्यतः गुरु शब्द कुठेही वापरत असल्यामुळं आपण सद्गुरू म्हणूयात. तसा गुरु शब्दच काय आहे, वजनदार आहे. गुरु शब्दाचा अर्थ वजन होतं ना, लघु आणि गुरु. लघु म्हणजे हलका, गुरु म्हणजे वजनदार. गुरु शब्दाचाच अर्थ आहे जो मोठा आहे. लक्षात आलं का. गु शब्दस्त्वंधकारस्याद ऋकारस्तन्निरोधकः अंधकार निरोधित्वाद गुरुरित्यभिधीयते. गुरु याच्यामध्ये दोन शब्द आहेत, गु आणि रु. त्या गु शब्दाचा अर्थ होतो अंधार, अंधकार, आणि रु शब्दाचा अर्थ होतो प्रकाश. शिष्याच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधकार
जो आपल्या ठाई असलेल्या ज्ञानरूपी प्रकाशाने नष्ट करतो त्याला काय म्हणतात? गुरु. लक्षात आलं का? गुरु शब्दाचाच अर्थ आहे अंधार नष्ट करणारा, शिष्याच्या जीवनात अंधार आणणारा नाही. लक्षात आलं का? त्याच्या अज्ञानरूपी अंधाराचा नाश करणारा, त्याला अज्ञानात ठेवणारा नाही. अनेकांचं गुरुपण हे शिष्याच्या अज्ञानावर आधारित आहे. बोलले लक्षात येत आहे का? मोठा विषय आहे, पण आता बोलणार नाही तेवढंसं. अमृतानुभवामध्ये ज्ञानोबराय आपल्या श्रीगुरूंचं वर्णन करत असताना आमचे निवृत्तीनाथ महाराज हे शिष्याच्या सापेक्ष गुरु नाहीत, शिष्य आहेत म्हणून गुरु नाहीत. ते निरपेक्ष कोण आहेत? गुरुपदी स्थित आहेत. अनेकांचं गुरुपद शिष्यांवर अवलंबून असतं. शिष्य आहेत म्हणून गुरु. वक्ता तो वक्ताची नव्हे, श्रोते नवीन. वक्ता कशामुळं? श्रोते आहेत म्हणून. म्हटले हे फार मोठे वक्ते आहेत, कोणीच नाही त्याच्या पुढून, कसला वक्ता डोंबल्याचा. लक्षात आलं का? हे सगळं सापेक्षतावाद आता मोठा सिद्धांत आहे की नाही, जगात सगळं सापेक्षतावादावरच चाललंय. त्या आईन्स्टाईननं थोडासा सापेक्षतावाद सांगितला, सगळ्या जगात त्याला प्रसिद्धी मिळाली. अमृतानुभव त्याने वाचला असता तर तो म्हटला असता मी कसला डोंबल्याचा शास्त्रज्ञ म्हटलं असतं. लक्षात आलं का? आता आपल्याकडं ज्ञानाचा साठा पडलाय, पण पाहायला कोणाला वेळ आहे? लक्षात आलं का? अनेकांचं गुरुपद हे शिष्याच्या अज्ञानावर आधारित असतं, म्हणून आपलं गुरुपण टिकून ठेवण्याकरिता ते शिष्यांना अज्ञानीच ठेवू इच्छितात. ते म्हणणार नाहीत की तू शिकलं पाहिजेस, हे पाठ केलं पाहिजेस, हे जाणून घेतलं पाहिजे. का म्हणत नाहीत? कारण आहे त्याचं. कारण शिष्याने जर जाणून घ्यायला सुरुवात केली तर शास्त्र जाणता जाणता तो शिष्य हेही जाणेल की याला काहीच येत नाही म्हणून. लक्षात आलं का? अनेक लोक, काही लोकांच्या नादाला आयुष्यभर लागलेले आपल्याला आढळून येतात, पण हरिपाठ सुद्धा पाठ झालेला नाही. का? गुरूंनीच सांगितलं नाही कर म्हणून. का सांगितलं नाही? कारण शिष्याने पाठ केला तर शिष्याच्या लक्षात येईल, गुरूंचाच पाठ नाही म्हणून. अशी अवस्था आहे जगामध्ये. लक्षात आलं का? सद्गुरू जो शिष्याशी मेळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरू मानी. मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहे ती आई ते. जो शिष्याशी मेळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरू मानी. नाथ महाराज भागवतात म्हणतात. मंत्रतंत्र वगैरे उपदेश करणारे ते गुरुच नाहीत. ठीक आहे, त्यांना म्हणायचं असेल गुरु तर त्या पुढच्या रूममधला उकार काढून टाका. लक्षात आलं का? गुरु आहेत. लक्षात आलं का? अज्ञान अंधकार जो नष्ट करतो, सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याची प्राप्ती तो शिष्याला करून देतो, त्यालाच काय म्हणतात? सद्गुरू. आणि अशा सद्गुरूंची सेवा करावी अशी आज्ञा ठाई ठाई शास्त्रामध्ये दिलेली आपल्याला आढळून येते. आणि त्या सद्गुरू सेवे वाचून प्राप्ती होऊ शकत नाही असं देखील आपल्याला सांगण्यात येतं. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमम शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मण्युपशमाश्रयम. भागवतातही श्लोक आहे, त्याच अर्थाची श्रुती वेदामध्ये देखील आलेली आहे. कोण गुरु? आता ठीक आहे, जाणत्या पुरुषाने गुरु 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 भजीजे, गुरूंची भक्ती करावी. पण गुरु कोण? की उगाच त्यानंच जाहीर केलं मी गुरु आहे म्हणून. सद्गुरू. आणि त्या सद्गुरूंची लक्षणं शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू जो आहे तोच सद्गुरू. श्रोत्रिय शब्दाचा अर्थ आहे जाणे. वेदशास्त्रादिकांचं अध्ययन केलेलं आहे त्याला म्हणतात श्रोत्रिय. पण केवळ श्रोत्रिय आहे म्हणून तो सद्गुरू आहे असंही नाही. तो ब्रह्मनिष्ठ म्हणजे आत्मानुभवी असला पाहिजे. नाहीतर मग केवळ शब्दांचं अध्ययन केलेली अनेक लोक आपल्याला जगात आढळतील की ज्यांनी संपूर्ण वेदवाङ्मय कंठस्थ करून टाकलेलं आहे, पण अनुभवाच्या बाबतीत कसे आहेत? शून्य आहेत. ते देखील सद्गुरू नाहीत. ते कृपाळू आणि ब्रह्मनिष्ठ असले पाहिजेत.
आणि महत्त्वाची गोष्ट ते कृपाळू असले पाहिजेत. नाहीतर मग श्रोत्रिय आहे, संपूर्ण वेदशास्त्राचं अध्ययन त्याने केलेलं आहे, आत्मानुभवी आहे, परंतु एकांतात राहू इच्छितो, लोकांचा कंटाळा ज्याला आहे तो देखील गुरु होण्यास योग्य नाही. म्हणून या 3 गोष्टी असल्या पाहिजे. श्रोत्रिय म्हणजे वेदशास्त्राधिकाचं अध्ययन केलेला असला पाहिजे. का बरं? जर त्याला शिष्य बुद्धिवान भेटला आणि त्याने काही शंका कुशंका विचारल्या तर त्याचं निरसन त्याला करता आलं पाहिजे, म्हणून तो शिकलेला असला पाहिजे. बरं, नुसतंच शास्त्र शिकलेलं आहे पण अनुभव नाही, तर अनुभवा वाचून बडबड ते तुकोबाराय म्हणतात. अनुभव नसेल तर ते बोलणं काय आहे? बडबड आहे. मंडुकी वटवट तैसे ते का, ही पावसाळ्यात बेडकं ओरडतात निरर्थकच, तसं त्याचं ते काय ठरेल? बोलणं ठरेल. बोलतोय कशाविषयी? आत्म्याविषयी. आत्म्याचा काडीचाही अनुभव नाही. अमृताची गोडी पुढीला सांगसी, आपण उपवासी मरोनिया, तुकोबाराय म्हणतात. एकानं व्याख्यान केलं कशावर? अमृत असं असतं, इतकं गोड असतं, मधुर असतं, त्याची चव अशी असते. खूप मोठं व्याख्यान केलं. ऐकणाऱ्यापैकी एकाला असं वाटलं की नक्की यांनी अमृत पिलेलं असलं पाहिजे, म्हणूनच ते सांगू शकतात. विचारलं जाऊन, अमृत पिऊन आलेला आहात का? तो म्हटला अमृत नाही पण अमृत तुल्य पिलेलो होतो. लक्षात आलं? त्याच्या आला लोकांनी अमृत तुल्य नाव दिलेलं आहे. तो म्हटला कसलं अमृत आणि कसलं काय? सकाळपासून जेवायला मिळालेलं नाही. आपण उपवासी मरू नये. स्वतः उपवासी मरतोय आणि दुसऱ्याला काय करतोय? अमृताची गोडी सांगतोय. तोही गुरुपदास योग्य नाही. तो शिकलेला, शास्त्र शिकलेला, शास्त्रानुभव आत्मानुभव असलेला आणि आपल्या ठाई असलेलं ज्ञान दुसऱ्याला देण्याविषयी करुणा दया त्याच्या अंतःकरणात आहे, तो गुरुपदास योग्य आहे. अशा गुरुची सेवा जाणत्या पुरुषाने करावी, तेणे कृतकार्य होईजे. त्याने तो शिष्य काय होईल? कृतार्थ होईल. नाहीतर मग आयुष्यभर ही सेवा केली तरी देखील ऐसियाची करिता सेवा काय सुख होय जीवा. तुकाराम महाराज म्हणतात, मुखी बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान, ऐसियाची करिता सेवा काय सुख होय जीवा. किती स्पष्ट सांगितलंय तुकाराम महाराजांनी. त्याचा अर्थ सुद्धा करण्याची आवश्यकता नाही. मुखी बोले ब्रह्मज्ञान, मुखानं काय करतो? ब्रह्मज्ञान बोलतो, आणि मनामध्ये मात्र मनी धन आणि मान किंवा मान धन नाही. लक्षात आलं? चांगला शब्द आहे. मान आणि धन आणि मान धन असो. हा चित्ती अंते ठाव, जिभे सकळ शास्त्रांचा सराव, कोडी जन्म जावो परी न पविजेची माते. चित्तात अहंकार, तो अहंकार गेलेला नाही, आणि जिभेला सकळ शास्त्रांचा सराव, असा सराव झालेला आहे त्याच्या जिभेला की तो बोलायला लागला. तोंड भरो का विचारा, आणि अंतरी विषयासी थारा, ज्ञानोबराय म्हणतात. तोंड भरो का विचारा, त्याच्या तोंडात विचारच भरलेले आहेत. ते नाही का पान खाणारी माणसं, ती तोंड उघडत नाही तोपर्यंतच बरं, उघडलं की ते लगेच बाहेर येते. लक्षात आलं का? तसं काहींच्या तोंडात विचारच, तोंड उघडलं की काहीतरी वचनच बोलतोय. संत वचनं, शास्त्र वचनं, वेद वचनं, महापुरुषांची काही वचनं त्याच्या मुखातून निघतात. स्वामी विवेकानंद असे म्हणाले, अरविंद असे म्हणाले, हे असे म्हणाले, ते तसे म्हणाले. तोंड भरो का विचारा, पण अंतराचा विचार केला तर अंतरी विषयासी थारा असो. तुकोबराय तर अति स्पष्ट बोलतात, आशाबद्ध वक्ता, धाक किंवा भय श्रोत्यांच्या चित्ता. ज्याच्या मनात आशा आहे असा वक्ता खूप ब्रह्मज्ञान बोलू लागला तरी ऐकणाराला धाक असतो की हा आता एवढं ब्रह्मज्ञान सांगतो आहे 7 ते 9, लक्षात आलं का, किंवा 4 ते 5, परंतु निघताना किती मागतोय कुणास ठाऊक. लक्षात आलं का? धाक श्रोत्यांच्या किंवा भय श्रोत्यांच्या चित्त असो. ही लोकसुद्धा गुरुपदास योग्य नाहीत, आणि अशांची सेवा करणं उपयोगीच नाही. येथे जाणत्या शब्दानं सुज्ञ पुरुष आणि गुरु शब्दानं सद्गुरू घ्यायचे.
आणि त्यांची जी भक्ती करायची सांगितली ती भक्ती कशी, तर शास्त्रामध्ये सांगितली तशी. श्रेष्ठ महापुरुषांनी आपल्या आपल्या सद्गुरूंची भक्ती केली तशी, आणि तशी भक्ती केली तर तेणे कृतकार्य होईजे. त्यानं काय होतो, मनुष्य कृतार्थ होतो. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाला पाणी घातल्यानं त्याच्या फांद्या पानं आपोआप विकसित होतात, प्रफुल्लित होतात, त्याप्रमाणे गुरुसेवा केल्यानंच तो जाणता पुरुष काय होतो, कृतार्थ होऊन जातो. जे जे कृतार्थ झालेले आहेत त्यांनी आपल्याला प्राप्त झालेली कृतार्थता तिचं मूळ हे गुरुकृपेत आहे, असंच कृतज्ञतापूर्वक वर्णन केलेलं आपल्याला आढळतं. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तुकोबराय म्हटले संतांसमोर उभे राहून की मी जो जन्माला आलो त्याचं खरं फळ आज मला प्राप्त झालं. काय फळ प्राप्त झालं, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आता देवसचारी खेळीमेळी मी वासुदेव तत्वता या बोधाला पोहोचलो. जन्माचं साचं फळ कृतार्थता ती मला प्राप्त झाली. संतांनी तुकोबरायांची स्तुती केली. तुकोबराय तुम्ही फार कष्ट केले, जन्मोजन्मी सायास केले, म्हणून ही स्थिती प्राप्त झाली. तुकोबराय म्हटले तसं नाही. मला प्राप्त झालेली ही मुक्ती स्थिती किंवा ही उच्चतम अवस्था याचं मुख्य कारण आहे तुम्ही सांभाळलेले संती. हे संतजन हो, तुम्ही माझा सांभाळ केला, तुमच्या कृपेनंच हे काय झालं, शक्य झालं. ज्ञानोबाराय देखील एवढा हा जगन्मान्य अलौकिक असा ग्रंथ रचतात, पण या सगळ्याचं कर्तृत्व ते कोणाला देतात, गुरुकृपेमध्ये याचं रहस्य दडलेलं आहे. असेच उद्गार सगळीकडे आपल्याला त्यांनी काढलेले आढळून येतात. एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे येईल पुढे, इथेच उभे येतील. तसं पाहिलं तर मी मूर्ख आहे म्हटले. शब्द कैसा घडीजे प्रमेयी कैसे पा चढीजे. अलंकारू म्हणीजे काय ते नेणे. शब्द कसा निर्माण करावा, तो सिद्धांतावर कसा आरूढ करावा किंवा सिद्धांत त्यातून कसा व्यक्त करावा. अलंकार, अर्थालंकार, शब्दालंकार हे कशाला म्हणतात हे मला काही कळत नाही. पण तरी देखील हा ग्रंथ माझ्याकडून निर्मिला गेला. याचं सर्व श्रेय त्यांनी कोणाला दिलं, गुरुकृपेला दिलेलं आपल्याला आढळतं. गुरुकृपा गुरुसेवा हे कृतार्थतेचं काय आहे, मूळ आहे. म्हणून जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. का तीर्थे जी त्रिभुवनी का घडती ते घडती समुद्रावगाहनी. ना तरी अमृतरसा स्वादनी रस सकळ. आणखी एक उदाहरण ज्ञानोबराय या ठिकाणी देतात. का समुद्रावगाहनी त्रिभुवनी जिये तीर्थे तिये घडती. ना तरी अमृतरसास्वादनी सकळ रस, असा या उभीचा अन्वय आहे. का म्हणजे अथवा. आणखी उदाहरण, हे उदाहरण दिलं की नाही, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. आणखी एक उदाहरण ज्ञानोबराय सांगतात की समुद्रावगाहणी त्रिभुवनी जिये तीर्थे तिये घडती. एकट्या समुद्र स्नानामध्ये त्रैलोक्यात जेवढी तीर्थ आहेत तेवढ्यांचं स्नान केल्याचा लाभ प्राप्त होतो. जगात त्रिभुवनात जेवढे तीर्थ म्हणून सांगितलेले आहेत त्या तीर्थांचा महिमा गायलेला आहे. त्या तीर्थस्नानाच्या फळाचं वर्णन केलेलं आहे. त्या सर्व तीर्थस्नानाचं फळ एका समुद्र स्नानात आपल्याला घडतं. कारण सर्व तीर्थ कुठे जातात लक्षात आलं, पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी, दक्षिण वाहिनी, उत्तर वाहिनी, कशाही नद्या असल्या तरी कुठे जाऊन मिळतात, समुद्राला जाऊन मिळत असतात. पृथिव्याम यानी तीर्थानी तानी तीर्थानी सागरे असं म्हटलेलं आहे. पृथ्वीवर जेवढी तीर्थ आहेत तेवढी तीर्थ, त्या तीर्थदर्शनाचा तीर्थस्नानाचा लाभ आपल्याला कुठं होतो, समुद्र स्नानामध्ये आपल्याला होत असतो. म्हणून का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगाहणी. समुद्रामध्ये अवगाहन केलं, बुडी मारली, समुद्रात स्नान केलं तर
त्रिभुवनातील सर्व तीर्थात स्नान केल्याचा लाभ, स्नान केल्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं. हे झालं उदाहरण. हे काय दिलं? उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे एका समुद्र स्नानात त्रिभुवनातील सर्व तीर्थस्नानाचं काय प्राप्त होतं? फळ प्राप्त होतं. आणखी एक उदाहरण दिलं. ना तरी अमृतरसास्वादनी रस सकळ. ना तरी अथवा आणखी एक उदाहरण देतात की अमृतरसास्वादनी, अमृतरसाच्या सेवनामध्ये सकळ रस, सर्व रस सेवन केल्याचा लाभ होतो. जगात जेवढे म्हणून रस वर्णन केलेले आहेत त्या सर्व रसांचा अंतर्भाव अमृतामध्ये होत असल्यामुळं अमृतपानामध्ये सर्व रस सेवन केल्याचा काय होतो? लाभ होतो. हे दोन उदाहरणं दिलेली आहेत. आणि ही उदाहरणं देऊन ज्ञानोबराय म्हणतात की तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. तैसा पुढत पुढती तोची, तैसा जो अभिलषित मनोरुची पुरविता तो श्री गुरुची मिया पुढत पुढती अभिवंदिला. ओबीचा अर्थ असा होतो की तैसा म्हणजे त्याप्रमाणे. त्याप्रमाणे म्हणजे कशाप्रमाणे? या मागच्या ओवीत दिलेल्या दोन उदाहरणांप्रमाणे. एका समुद्र स्नानात त्रिभुवनामध्ये असलेल्या सर्व तीर्थांच्या स्नानाचा लाभ होतो, किंवा एका अमृतरसाच्या सेवनामध्ये जगातील समस्त रस सेवन केल्याचा लाभ, आनंद प्राप्त होतो. तैसा अगदी त्याप्रमाणे जो अभिलषित मनोरुची पुरविता, जो मनाच्या इच्छित ज्या आवडी आहेत त्या पूर्ण करतो. अभिलषित मनोरुची म्हणजे इच्छित असलेल्या ज्या काय आहेत मनातील भावना आहेत, मनातील इच्छा आहेत, त्या जो पुरवतो त्या श्रीगुरूंनाच मी काय करतो? पुढती पुन्हा पुन्हा काय करतो? नमस्कार करतो. त्या श्रीगुरूंना मी पुन्हा पुन्हा नमस्कार का करतो? तर श्रीगुरूच माझ्या मनातील समस्त अभिलाषा पूर्ण करणारे आहेत म्हणून. माझ्या मनात जेवढ्या काही इच्छा आहेत त्या इच्छांची पूर्ती करण्याकरिता मला अन्यत्र कुठेही जावं लागणार नाही म्हणून पुन्हा पुन्हा मी श्रीगुरूंना काय करतो? नमस्कार करतो. ज्याप्रमाणे एक समुद्र स्नान केलं की त्रिभुवनाच्या अंतर्गत असलेल्या समस्त तीर्थांच्या स्नानाचा काय होतो? लाभ होतो. तशी जर भावना तेवढी उत्कट असेल तर खरोखर जर समुद्र स्नानाला आपण गेलो आणि तशी भावना ठेवली, शास्त्रात सांगितलेलं जे वचन आहे पृथिव्याम यानी तीर्थानी तानी तीर्थानी सागरे, ह्या अर्ध्या श्लोकावरच जर आपला विश्वास असेल, पृथ्वीवर जेवढी तीर्थ आहेत ती सर्व तीर्थसागरामध्ये आहेत, आणि आपला जर त्या वचनांवर काय असेल? विश्वास असेल, आणि आपण समुद्र स्नान केलं तर आपल्याला कोण्याही तीर्थाला जाऊन स्नान करण्याची आवश्यकता राहत नाही. समस्त तीर्थस्नानाचं फळ तेथेच आपल्याला काय होऊन जातं? प्राप्त होऊन जातं. किंवा अमृतच जर प्यायला मिळालं तर मग आता हे अन्य जे रस आहेत अमृत तुल्याची काय गरज राहील? अमृत जर प्यायला मिळालं तर जगातले समस्त रस, समस्त मधुर रस सेवन केल्यासारखेच होतात. अगदी त्याचप्रमाणे माझ्या मनामध्ये असलेल्या समस्त इच्छा एकमेव श्रीगुरूच पुरवू शकत असल्यामुळं मी त्यांना पुन्हा पुन्हा काय करतो? नमस्कार करतो. माझ्या मनामध्ये आलेल्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छांच्या पूर्तीसाठी मला अन्यत्र कुठेही जाण्याची आवश्यकताच नाही. आता नवीन काळामध्ये मोठमोठी दुकानं, ज्यांना काय म्हणतो आपण? मॉल म्हणतो की नाही? मॉल, मोठ्या मल्टी सिटीमध्ये, मोठ्या शहरात मॉल. काय भानगड आहे मॉल? तर तेथे प्रवेश केल्यानंतर जे हवं ते तेथेच मिळतं. आता आपल्याला जर बाजारात आपण गेलो, आपल्याला कापड घ्यायचं असेल, चप्पल घ्यायची असेल, किराणा सामान घ्यायचं असेल, आणखी काही वस्तू वेगवेगळ्या घ्यायच्या असतील तर त्या दुकानांमध्ये आपल्याला जावं लागेल. पण मॉलमध्ये गेलो की जे घ्यायचं ते
एकाच ठिकाणी आपल्याला काय होतं, प्राप्त होतं. तसं आमचे श्रीगुरू म्हणजे काय आहेत, मनातील सर्व इच्छा पुरवणारे मॉल आहेत. लक्षात आलं का? मग आम्हाला अन्यत्र कुठेही जायची गरज नाही. तैसा पुढत पुढती तोची मी अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलषित मनोरुची पुरविता, तो पूर्ण करणारा, इच्छा पूर्ण करणारा. श्रीगुरु हे शिष्याचे सर्व काय करतात, मनोरथ पूर्ण करतात. या ज्ञानेश्वरीच्या समाप्ती प्रसंगी 18व्या अध्यायाच्या शेवटी ज्ञानोबराय असं म्हटलेले आहेत, मिया जैस जैसिया आशा केला तुमचा भरवसा, ते पुरवणी जी बहुवसा आणिलो सुखा. मिया जैस जैसिया आशा. ज्ञानोबराय म्हणतात श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांना की हे गुरु, मी माझ्या मनामध्ये ज्या ज्या आशा धारण केल्या, ज्या ज्या इच्छा बाळगल्या आणि त्या इच्छा तुम्ही पूर्ण कराल असा तुमच्यावर मी भरोसा ठेवला, ते पुरवणी, त्या सर्व इच्छा माझ्या पुरवून या बहुवसा सुखा आणिलो, या सर्व सुखरूपतेला तुम्ही मला काय करून दिलं, प्राप्त करून दिलं. आता ज्ञानोबरायांना ज्ञानेश्वरीची रचना करायची असल्यामुळं ज्ञानोबरायांनी या ग्रंथ रचनेसाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टींची इच्छा आपल्या श्रीगुरूंकडे काय केलेली आहे, व्यक्त केलेली आहे. 12व्या अध्यायाच्या आरंभाला आपण पाहतो, नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे अलंकारू, भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये. हे सगळं मागितलं कशासाठी, ग्रंथ रचनेसाठी. ते काय आहे, कुतर्काचे दुष्टे सावजे फेडी, सगळं ते प्रकरण बघून घ्या. माझ्या ग्रंथात काय असावं काय नसावं हे सगळं मागितलं. ते सगळे, त्या सगळ्या इच्छा ज्ञानोबरायांच्या श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांनी काय केलेल्या आहेत, पूर्ण केलेल्या आहेत. म्हणून या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला ते सगळं आढळेल. कुतर्क कुठेही आढळणार नाही. अनेक ग्रंथ असतात तिथं प्रतिवादी ज्यावेळेस तर्क करतो त्याला कुतर्कानं काय द्यावं लागतं, उत्तर द्यावं लागतं. ज्ञानोबराय समस्त त्या लोकांना उत्तर देतात, पण कुतर्क केल्या वाचून देतात. लक्षात आलं का? त्यांचं खंडन देखील करतात, पण हळुवारपणे करतात. असं कठोरतेनं प्रहार करून असं नाही, त्यांना बदलवतात, त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून देतात. त्या 13व्या अध्यायामध्ये अहिंसा पदाचं व्याख्यान करताना 100भर ओव्या आलेल्या आहेत. तिथं अनेकांच्या अहिंसेचं खंडन ज्ञानोबरायांनी सौम्य भाषेत केलेलं आहे. तुम्ही मानत असलेली अहिंसा ही कशी कुचकामी आहे किंवा आम्ही अहिंसक आहोत असा जो डांगोरा तुम्ही जगामध्ये पिटवत आहात तो कसा खोटा, तद्दन खोटा आहे हे त्यांनी लक्षात आणून दिलेलं आहे. त्या प्रसंगी त्याचं आपण चिंतन करू. आम्ही एका ठिकाणी ज्ञानी लक्षणं, 18 ज्ञानी लक्षणं जी आहेत, ज्ञानलक्षणं 13व्या अध्यायातील, त्याच्यावर काही चिंतन केलं. त्यावेळेस त्या ओव्यांचं चिंतन घडलेलं आहे. ज्ञानोबरायांमध्ये हे जे कौशल्य आलं हे श्रीगुरु कृपेनं आलं. त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली होती की माझ्या ग्रंथामध्ये हे असावं, हे असू नये. आणि त्या सगळ्या इच्छा श्रीगुरूंनी काय केल्या, पूर्ण केल्या. आणि जो साधक आहे किंवा ज्ञानोबरायांसारखा श्रेष्ठ गुरुभक्त आहे त्याच्या इच्छा तरी काय असतील हो? अशा सांसारिक कामना असतील का, सांसारिक वासना असतील का? नाही. जगत कल्याणाचीच काय असेल त्याला इच्छा असेल, देवदर्शनाचीच काय असेल इच्छा असेल, जे खळांची व्यंकटी सांडो हेच मागितलं की नाही. दुरितांचे तिमिर जा, स्वतःला काय मागितलं आहे का तिथं? एक तरी एखादं पद तरी आहे का, एक वाक्य जाऊ द्या, एखादा शब्द तरी आहे का स्वतःसाठी काही मागतात म्हणून? मग त्या इच्छाच आहेत का, आहेत की नाही? त्या अभिलाषा त्यांच्या आहेत की नाहीत? पण त्या पुरविल्या कोणी? श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांनी. म्हणून ते म्हणतात तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्रीगुरुची, जो अभिलषित मनोरुची पुरविता. तो जो अभिलषित मनोरुची पुरविता, अपेक्षित विषयांची मनात असलेली आवड पूर्ण करणारा जो श्रीगुरू आहे, त्या श्रीगुरूंच्या वंदनाने सर्वांना वंदन केल्याचं काय मिळणार आहे? फळ मिळणार आहे. जसं एका समुद्र स्नानात समस्त तीर्थस्नानाचं फळ मिळणार आहे, एका अमृत रसास्वादनात जगातील समस्त मधुर रसांचं सेवन केल्याचा लाभ मिळणार आहे, तसंच एका श्रीगुरूंना वंदन केल्याने जगातील समस्त देवी देवतांना तीर्थांना वंदन केल्याचा लाभ प्राप्त होणार आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा त्या श्रीगुरूंना वंदन करतो. तैसा पुढत पुढती तोची
त्याच श्री गुरूंनाच नमस्कार करतो. ताई सापडत पडती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. इथपर्यंत 22व्या ओवीपासून 27व्या ओवीपर्यंत 6 ओव्यांमध्ये श्री गुरूंना वंदन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. आता इथून पुढे ज्ञानोबाराय महाभारताचं काय करणार आहेत, वर्णन करणार आहेत. महाभारताचं जे वर्णन ज्ञानोबाराय करणार आहेत ते वर्णन अगदी बहारदार पद्धतीनं ज्ञानोबाराय करणार आहेत. ते काय म्हणतात, येथ चातुर्य शहाणे झाले म्हणतात. त्या दिवशी बोललो होतो थोडंसं ओझरतं. चातुर्य पूर्वी होतं पण थोडं वेडपट होतं. बघा, चातुर्य वेड होतं म्हणतात आणि त्या चातुर्याला शहाणपण, त्या चातुर्याने महाभारताचा आश्रय केला म्हणून त्याला प्राप्त झालं. माधुरी मधुरता, पूर्वी माधुर्य होतं पण ते एवढं मधुर नव्हतं. त्या माधुर्याने महाभारताचा आश्रय प्राप्त केला म्हणून त्याला मधुरता काय झाली, प्राप्त झाली. असे खूप बहारदार वर्णन महाभारताचं ज्ञानोबाराय पुढे करतील. तो भाग नंतर पाहू. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो तेला हो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिही लोकी. भजिजो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये. दृष्टा दृष्ट विजये होवावेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरा. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर शांती ब्रह्म एकनाथ महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु बंसी महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.